ओम श्री गुरुदेव दत्त. दत्तविजय ग्रंथातील अध्याय 1 ते 5 पर्यंत आपण पहिल्या भागात पारायण पूर्ण केलेले आहे. आजच्या भागात आपण अध्याय 6 ते 10 पर्यंत पारायण पूर्ण करूयात. चला पारायणाला सुरुवात करूयात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूयात. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्यो नम. अरण्यात राहती श्री दत्त, दूरदूरोनी लोक येत, मनोकामना पूर्ण होत. गीता दर्शन दत्ताचे, प्रभाकरमुळे मुंबईहून येत. सर्व पत्नी प्रतिभा असत, पती पत्नी स्वामी ते सेवित, मनोभावे करोनिया त्यासी अनुभव येई नित्य. सवे आहे श्री दत्त, जेथे जाती तेथ दत्त सवे राहतसे. एकदा असता हवन करीत, साडीवरी पेटता कापूर पडत, परी काहीही न होत. आश्चर्य वाटे प्रतिभाला, रस्त्यावरी उभी असत, पायावरुनी कार जात, परी काहीही न होत. दत्त रक्षित यांना ऐसे बहु अनुभव येत, उभयंता राहते आनंदात. कृपा करिता जगन्नाथ, उन्हे कैसे पडतसे, सहज घरी बैसोनी असत. मनात चित्ती श्री दत्त, प्रकट होऊनी स्वामी पुसत. काय मातुश्री करीतसा, ऐसे बोलूनी होती गुप्त. आश्चर्य तयांना वाटत, म्हणे स्वामी चराचरात भरोनिया राहतसे. वनिता जयंत दीक्षित येती स्वामीचे दर्शनार्थ. जयंत दीक्षितासी स्वामी म्हणत, देवी असे पत्नी तुझी. ताई ऐसी म्हणती, ज्येष्ठ भगिनीचा मान देती, ही साक्षात दुर्गा म्हणती. ईश्वरी कार्यार्थ आली असे, कधी म्हणती महालक्ष्मी, कधी म्हणती परमेश्वरी, षोडशी त्रिपुर सुंदरी, कधी म्हणती ताईंना असंख्य देवताची दर्शने. ताईसी होती तेथे दुर्गा उमा महालक्ष्मी. पहिल्या देवता ताईंनी विष्णू शिव हनुमान दत्त आणि परशुराम ध्यानी दर्शन देऊन कृतार्थ केले ताईंना. देवी सुक्ताचे पाठ करीत ताई बैसल्या असत. कुंकुमाचा वर्षाव होत, तेव्हा पहा ताईवरी भक्त म्हणती स्वामी प्रत. कुंकुमाचा वर्षाव होत, तो फक्त ताईवर पडत, पाहुणी नवल वाटत असे. स्वामी म्हणती भक्त प्रत, ताई परमेश्वरी असत, तयाच्या सन्मार्थ देवता वर्षाव करिताती. हा देवीचा आत्मा असत, आला असे मम कार्यार्थ, माझे कार्य पूर्णत्वास नेतीला पहा ताई या. ऐसा गौरव करीती, आपुले तेज ताईसी देती. अनेक देवता प्रकट होती देहात, तेव्हा ताईच्या साधना करोनी घेती. निविकल्प संबंधी लाविती, जीवनमुक्त अवस्था देती. ऐसा अधिकार ताईचा, तेव्हापासून मुंबईत स्वामी जेव्हा कधी जात, दीक्षितांचे घरी राहत, कार्य करीती तेथून या. स्वामी दीक्षितांचे घरी असत. एकदा ताई पाहत, महालक्ष्मीचे रूपात निद्रिस्त. ताई पाहती स्वामींना. आणखी एकदा पाहत, वेळ रात्रीचे असत, प्रकाश किरणे बाहेर येत देहातून श्री स्वामींच्या. जे राहती ताईच्या सहवासात, त्यांनाही होई देवत्व प्राप्त. एवढा अधिकार ताईसी प्राप्त होता पहा झालेला. ज्योत्स्नाताईची मोलकरीन सेवा करी मनापासून. देवता प्रकट होऊन साह्य करीती तिज लागी. मेघलाल पाठक्कर गुजराती भगिनी असत, ताईपासी येते नित्य घर दत्ताचे म्हणून या. त्यासी दिव्य अनुभव येत, देवदेवता दर्शन देत. गायत्री देवी बोलत, कधी कधी त्यासवे. एकदा मेघला पाहत, ताई बैसल्या ध्यानास्त. रूप पालटे अकस्मात, महालक्ष्मी दिसत असे. ऐसा ताईचा अधिकार, गुरु कार्याशी तत्पर. स्वामींनी आपुले सर्वाधिकार दिधले पहा ताईंना. मालसी लांबे मुलगी असत, ताईवरी श्रद्धा बहुत. ताई ध्यान शिकवित, तैशा परी ती करीत असे. काही दिवस करिता ध्यान, होई देवताचे दर्शन. गणेश आणि हनुमान देती दर्शन तिज लागी. 2-3 वेळा भेटत. नंतर जाई अमेरिकेत, तेथेही दर्शन होत देवता आणि सिद्धाची. देवाहून भक्त महान, ऐसे बोलती वेद पुराण. त्याचा प्रत्यय येथे पूर्ण अनुभव पहा येत असे. श्रीनाथजी दर्शनास मेघल जाई गुजरात येत. निळा पूर्ण देहास आपोआप चढत असे. त्याच रात्री स्वप्नात येऊन श्रीकृष्ण सांगत, मी ताई आणि दत्त एकची असो साक्षीत्वे. एकदा ताईचे घरात मेघलताई आणि दत्त बैसले असती बोलत, तेव्हा नवल वर्तले. प्रकाशाचे प्रखरच होत, आकाशातून वेगाले पडत, व्यापुली तिघासी टाकीत. परब्रह्माचे तेज ते. स्मित मेघल सुजाता ताईच्या मानस कन्या असत. तिघींनाही ध्यानात देवता दिसती गुरुकृपे.
दीक्षितताईंच्या घरात असंख्य देवता दिसत मुली सवे बोलत देती विविध ज्ञान ते दीक्षितांचे घरात स्वामी ओली राहू लागत. एकदा तर असेच बैसले असत गप्पा गोष्टी करीत ते अचानक दीक्षितांशी भलत. बैसा टीव्ही पाहत आतल्याप्रमाणे टीव्ही पाहत दीक्षित पहा बैसले संबंधी त्याशी लागत. कोठे बैसले हेही न कळत. 2 तासानंतर उतरवीत संबंधी पहा त्याची ते सुरेंद्र कल्पना पुण्यात श्री स्वामीचे भक्त असत. उपलावरला दिवे असत. प्रसाद पुत्रवतयाचा स्वामीवरी भक्ती पाहूत बहुत मोठी प्रतिमा गृही लावित. त्या प्रतिमेतून बाहेर येत कधी कधी श्री स्वामी बाहेर ओली दर्शनाला देत ऐसे त्याला अनुभव येत. प्रसाद 3 वर्षाचा असत त्यासी येते अनुभव ते भट लावे श्री असत. ध्यानात दर्शनाला देती सिद्ध आली मार्गदर्शनाला करीत. अधोल मधुल तिज लागी ती बली विचार करीत. कोला असती हे सिद्ध सदभक्ता ते पुसत. कोला असतील हे बरे सदभक्त तिसी भलत. आकाशी फिरते आले क सिद्ध त्यातील कोली तरी असावेत. दर्शनाला देती तुझ लागी कल्पना सवे परिचय होत. येई कल्पनाच्या गृहात स्वामीचा फोटो असत. भिंतीवरी लावलेला होलिया विस्मयचकित भले हे कोल सिद्ध कल्पना भले हे श्रीदत्त गुरु असती आमुचे हे यावरी ती श्री भलत. मजला हे नेहमी भेटत प्रकट होऊन या ध्यानात दर्शन देती मजला हे ऐसे सद्गुरु दत्त भक्ता सदैव प्रतिपाळित राहुले या चराचरात सदैव रक्षी भक्तांना स्वामींचा ज्येष्ठ बंधू असत. बाई त्यासी म्हणत तो म्हणे एकदा स्वामी प्रत नृसिंहवाडीस जातो मी स्वामी तयासी भलत. जावे नृसिंहवाडी स्थानात तेथील कृष्ण लदित टाकी वेली मम नावे बाही नृसिंहवाडीसी जात वेली कृष्लेत टाकीत एक कल्ल्यावर येत जला तुली कृष्ण नदीच्या जला तुला कल्ल्यावर येवल वरचेवरी वेली झेलोल जलात गुप्त होतसे दाखवी हो हात बाहीस प्रसन्न वदले करे हास्य वली होऊली विस्मयास बाही पाहत राहतसे साक्षात ती कृष्णा देवी श्री स्वामीची वेली घेई ऐसे पाहतवे पाही श्री दत्ताचे हो असे ज्योती नावे एक भक्त येई स्वामी दर्शनार्थ कृष्ण भक्ती करीत येऊली लावी स्वामींना एक कृष्ण मूर्ती तिसी देत ठेवी मला ती पाल्यात मूर्ती घेऊन घरी जात देई पाण्यात लेट ठेवून या दुसरे दिने जवळ पाहत पाणी नसे ग्लासात कृष्ण पाणी पित पाहून आश्चर्य वाटत असे रोज कृष्णमूर्ती पाणी पित स्वामींचे लीला अद्भुत ज्योती म्हणे मला तर अद्भुत सामर्थ्य स्वामींचे एक कल्यातिसी असत नाम वैशी तिचे असत वय वर्ष 4 असत एकुलती एक कन्या ती कन्यासी घेऊली सांगत लग्न समारंभासी जात तेथे कन्या हरवत बेशुद्ध पडे माता ती म्हणा माझी ज्योती भलत स्वामी प्रत्यक्ष दत्त आलावे माझे कल्ले प्रत ठाव दावा कल्लेचा ऐसे वली प्रथित तव अद्भुत होई तेथ एक रिक्षावाला येत घेऊली पहा कल्लेसी मातेसी आनंद होत सर्वांशी आनंद होत बक्षीस देऊ भलत तया रिक्षावाल्यासी परी तो लिघोल जात कोठे गेल्याला कळत सर्व भलती श्री गुरुदत्त आले त्याच्या रूपाले ऐसा स्वामी दत्त भक्तावरी लक्ष ठेवित कोठेही असो भक्त दत्त सांभाळीत याते परी असावा भाव शुद्ध म्हणलेला असावा काही स्वार्थ इतुके जरी साधल करिता दत्त प्रसन्न होत असे या अध्यायाचे करिता पठल दुर्गा देवी होई प्रसन्न हरवले ते गवसले झाला पठाला करिता ग्रंथाचे अध्याय 6 ओवी संख्या 70 आपण पारायण पूर्ण केलेले आहे. अध्याय 6व्याचं आता सुरुवात करूया. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. ओम गणेश दत्त गुरुभ्यो नमः. राहुली या महाराष्ट्रात लक्षावधीचे कल्याण करीत मग ते तुलिया लिगत कृष्णा तटाक यात्रेसी श्री क्षेत्र औदुंबर दत्तस्थान बलोहर कृष्ण नदी तटाक तीर तेथुली यात्रा आरंभिती भोलेश्वरीची घेऊली दर्शला प्रत्यक्षिला आरंभिती तेथोला ब्रह्मनाळा गणेशवाडी करून मांजरी मुकामी पोचले तर या मांजरी गावात एक औदुंबर वृक्ष असत कृष्णा काटे एकालतात तेथे बैसले श्री स्वामी औदुंबर वृक्षातळी श्री दत्त चंद्रमौळी पाहोली जबली मंडळी प्रश्न विचारल्या कारले एक स्वामीस विचारत हा मारुती चलकरंजे असत याचे लग्न होत बहु प्रयत्न केले हो हसले स्वामी भलत लग्न होईल 7 दिवसात सर्व आश्चर्य वाटत पाहते एकमेकाते सर्व भलते एक सुरात तुम्ही राहा येते दिवस 7 मारुतीचे लग्न जवळ होत बगची प्रस्थान करा तुम्ही स्वामी तयासी हो भलत तेथेची मुकाव करीत 4 दिवस होली जात परी होईला काही 5वे दिवशी मुलगी येत बरोबरी बाबा असत मारुती पडे बसलत 7वे दिली होई लग्न ते हा पाहुली चमत्कार सर्व मला ते दत्त दिगंबर प्रकटला पहा येथवर लर देहाते धरुलिया लाभदेव लावे भक्त
दोलापतली त्यासी असत परी काहीलसे अपत्य बोलवली दुःखी तो असे. स्वामी आशीर्वाद देत दोली श्रेयशी सलतल होत आलते स्वामीसी भजत उतारला केला बोलवलिया. सर्व भक्ता समवेत स्वामी बैसली असत शंकर आंबे बोलवली भक्त सौदत्तीचा तो असे. अकस्मात सलचार होत शंकर घुम लागत येडूर ग्रामीच वीरभद्र शंकर मुखे बोलत असे. वीरभद्र बोले भक्त प्रत हे असती साक्षात दत्त लोक कल्याला कारला फिरती कृष्णा किनारे आले. जो याची सेवा करीत त्यासी होई मोक्ष प्राप्त लोकावला पुरलं होतं केवळ याच्या दर्शनाला आले. ऐसे वीरभद्र सांगत लोकांसी बहु आनंद होत सर्व सेवा करू लागत पूर्वीपेक्षा प्रेम आले. सधू महिला लावे भक्त त्यावरी कृपा बहुत विटभट्टीवरी काम करीत सेवा करी स्वामीची. स्वामी तयासी भलत विटाचा धल्ला कर भलत त्यासी आश्चर्य वाटत मला हे घडे कैसे हो. ऐसे काही दिलं जात लवकरी त्याची सुटत विटाचा धल्ला सुरू करत स्वामी कृपे करोलिया. ऐश्वर्य त्यासी होई प्राप्त धल्ला चाली चोरात बघ धंदा चाले जोरात मग स्वामी भलती तया प्रत हॉटेल एक सुरू करी. स्वामी शब्द सत्य हॉटेलही त्या ते मिळत धोली धंदे व्यवस्थित सुरू झाले पहा त्याचे. ऐसे काही मास जात बघ स्वामी त्यासी भलत सदू एक ट्रक तुझ प्रत द्यावा बजसी वाटत असे. सदू नेत्र विस्फारित भले दोल धंदे व्यवस्थित चालले असत आलिक ट्रक कशाला घे उभी. स्वामिता येथे भलत देव तुझला देत असत तू राही वलाले शालत ट्रक वेळेला तुझ लागी. 2 दिवसाला तरी एक ट्रक बालक येई घरी सदुसी भले सत्वरी ट्रक घेई वाजातो. सदुसी स्वामी शब्द आठवत तात्काळ होकार देत ट्रक येऊली दारात उभा पहा राहत असे. ऐशा परी सदाशिव बहिलद स्वामी कृपे सुखी होत वजुराचं धलवाल होत स्वामी कृपे करोलिया. एकदा सदाशिव बहिलद श्री स्वामीसी प्रार्थित सहाय कर भूमी असत परी पीक हाती येईला. ज्वारी पिकवितो शेतात पिकाही येई बहुत परी पाखरे खाता हाती काही येईला. स्वामी मला तिथं या प्रत जरी श्रद्धा बजावरी असत सांगेला ते कर मला तर सदू मले करेलावी. हाकलू लोक पाखरा प्रत जप करीत बैसते श्री दत्त जय दत्त म्हणत बसावे माचनावर ऋतू. सदू मले प्रमाण आदल्या सांगे घरातील सर्वांना आज पासोली पाखरांना कोली हाकलू लय. माळ घेऊली जाई शेतात जप करीत बैसे तेथ असंख्य पाखरे येथ परीला खाती काहीही. शेजारच्या शेतात जाऊले पाखरे झाले खात परी सदूच्या शेतात एकही पाखरू येईला. हा पाहुली चमत्कार मला ती दत्त दिगंबर सत्तचराचरावर चाले पाहत याची. पीक त्या वर्षी बहु आले गृही सर्व आनंदले विपुल अन्नदान केले सदू महिंदने त्या वर्षी. तिलकल्या त्यासी असत पुत्र हवावली इच्छित परी स्वामीसी काहीला सांगत भले देवा झालं तसे. एके दिली स्वामी भलत पुत्र होई तुझा प्रत ऐकोली बहु आनंद होत सदाशिवासी ते धवा. सदू मना माझी म्हणत स्वामी ईश्वर साक्षात मागताही देत चित्ता करीती भक्तांची. औदुबर वृक्षातली बैसती श्री गुरु चंद्रबोळी कालडी भक्ती वलडाळी येतील नित्य दर्शला. काही काळ राहुली तेथ स्वामी पुढे प्रयाला करीत पुढे ऐलापूर गाव येत तटाक यात्रा करीत ते. अल्लव प्रभू लावे सिद्ध कर्नाटकात होते राहत. सहस्र वर्षापूर्वी गुप्त श्रीशैल्य पर्वती झाले ते. शिष्य त्याचा अमोघ सिद्ध सलचार त्याचा ऐकात राहे ऐलापुरात सांगे पाहतो लोकांना. त्याचे अंगी संचार येत तो सांगे लोकाप्रत दत्त दिगंबर अवधूत येती पहा म्हणलिया. स्वामीचे आगमन होतं लोकांचे आनंद देत व लोकांना पुरलं होतं दर्शन होता दत्ताचे. निपुत्री कासी पुत्र होती दारिद्र्य विलया जाती सुखी होऊन भक्ती करीती पहा सर्व ते. सती सौदी गावातील विराप्पा येई स्वामी जवळ म्हणे दारिद्र्य बहु साला कष्ट लो पहा मी स्वामी. स्वामी सुपारी देती याची पूजा करी मला ते. 1 वर्षाली भेट मला ते जाईल दारिद्र्य ते पहा. सुपारी घेऊली गावा जात श्रद्धेले तो पूजा करत सुपारीचे शिवलिंग होत दारिद्र्य जाई निघोनिया. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणार दत्त दिगंबर गुरुवर भक्ताकाराले कष्ट तसे. लाखो जला भक्ती देवला करीती तेथोली प्रयाल कुरवपुरी एवला काही काळ राहती ते. कृष्ण नदी प्रवाहात कुरवपुर बेट असत श्रीपाद श्रीवल्लभालचे असत स्थाल पाहते थवरी. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू दत्त होते पाहते ते राहत ते स्वस्थाल बोलवली. गुप्त स्वामी राहिले ते थवरी. काही काळ राहुली तेथ पुढे प्रयाला करीत ठिकठिकाणी शक्ती ठेवीत लोक उद्धार करावया. उमा महेश्वर स्थानात स्वामी शक्ती ठेवीत लाखो लोकांचा उद्धार होत आज आहे ते थवरी. मल्लेश्वर गावात सुरेला राहिला भक्त 4 वर्षाची कन्या असत सुरेखा लावती यायचे. स्वामी ती सवे खेळत राहते त्याचे गृहात काही दिवस राहुल तेथ पुढे निघोली जाते ते.
काही दिवसानंतर येई प्रसंग दुर्धर सूर्यनारायण परिवार हबकुल तेव्हा जात असे. बैलगाडीत बैसोल सुरेखा असे प्रवास करीत तोलसे कुलहोली अधिक सामाल बैलगाडीत असे. शेव फुटाले खात बसली बैलगाडीत. रस्ता असे खडबडीत वर खाली गाडी होत असे. अचानक तिचा तोल जात खाली पडे. अकस्मात मांडीवरून चाक जात त्या भरलेल्या गाडीचे. 5 वर्षाची सुरेखा असता अक्रलदल करी जोरात पाय मोडायला मला तर स्वामी वाचवी वजला तो. तिसी कडेवर उचलवला आई लिघे तेथोला 5 बैल चालवला घरी पहा येत असे. इकडे वर ते अद्भुत वल्लेश्वरी तिच्या गावात तेथोला 8 बैलावर असत बलचाल कट्टा गावते. त्या गावात एक वैद्य हाडे जोडल्यात लिशलात. त्याच्या कालात श्री दत्त जावले पहा बोलत तिथे. दत्त बोलती कालात जा वल्लेश्वर गावात सूर्यनारायला वाट पाहत जा भेट त्याला तो. तो मला माझी भलत का जाऊ त्या गावात का व काय येईल सता परी का जावे वाटत असे. दुपार टोळली गेली संध्याकाळची वेळ आली झाली. आता जाता अवेळी परत यावे कैसे ते. परी कोली तरी वजप्रत का हे ढकलत चला जाऊ वलोली आली गत सूर्यनारायला शर्माकडे. जव तो चालू लागत कोली तरी त्यासी खेचत ऐसा परी जलू धावत पोचला वल्लेश्वरासी तो. सूर्यनारायणाचे घरी येत भले शर्मा वजप्रत काय झाले हे ल कळत कोली तरी खेचले वजला ते. कोली तरी खेचत बाजूला आलेले थप्रत काही लवला कळत ऐसे कैसे होई ते. सूर्यनारायला त्या ते भलत पतली गेली पेटला वल्लीत बव दुखालाचा वाला बहुत खरेदी करूला येईल ती. आता इतक्यात येईल बघ चहाला असता करेल तोवर थोडा वेळ बसवली येथे राही तू. ऐसे आहे बोलत तोवरी पतली येत रडू लाखरल करीत सुरेखा असे कडेवरी. मुलीचा पाय ओढला पाहवलं मूर्छित होई सूर्यनारायण. वैद्य तात्काळ पाय धरवला पट्ट्या बांधल्या त्यावरी. वैद्याच्या लक्षात येतं भले देव कृपा बोलतं त्याले वजला खेचत आडले पहा येथवरी. असो वैद्याने पाया बांधला सुरेखाला आराम पडला. गाढ झोप लागली तिला स्वप्ने स्वामीसी पाहत असे. स्वामी येती स्वप्नात भिहू लोको तिसी भलत पाय तुझा लिच्छित बरा होईल भला तिथे. पुढे 10 दिवसात स्वामी प्रत्यक्ष येत पायावरून हात फिरवित सुरेखाच्या ते धवा. तैसेची वैद्याशी भेटत त्यासीही आशीर्वाद देत सुरेखाच्या माता पित्याशी सांगत चिंता लोक भलोलिया. काही दिवसानंतर पाय बरा होल राहिलेली काही खोल अपघाताच्या सुरेखाची. ऐसा सद्गुरु दत्त सदैव भक्ताशी रक्षता तयेचे भातवे अद्भुत कोली कैसे वरलावे. या अध्यायाचे करिता पठला आपत्ती जाती पळवला आली मुलांचे संगोपल दत्त कृपेने होत असे. श्री दत्त विजय दिव्य ग्रंथ देवता राहती ग्रंथात श्रवल पठले श्री दत्त सोपली एवली भेटत असे. अध्याय 7 ओवी संख्या 87 पारायण वाचन पूर्ण झालेले आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आता सुरुवात करूया अध्याय 8. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नम. ओम गणेश दत्त गुरुभ्ये नम. कृष्णा तटाक यात्रा करीत लागार्जुन सागरा स्वामी येत. ईश्वर आज्ञे करून तेथेची राहते झाले. असंख्य लीला हाती तेथ येते पाहू संक्षिप्त. श्री दत्त चरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अन्नपूर्णाम्मा कृष्ण भक्त येई स्वामी दर्शनार्थ. स्वामी लागी पुसत श्रोते तुम्ही अवधारा. कृष्णा दर्शन हवे वजप्रत ऐसे वाटे मनात. स्वामी आशीर्वाद देत होईल दर्शन म्हणून या. त्या रात्री स्नान करून सहज बैसे डोळे मिटवला. ज्योती एक प्रकटला कृष्णा त्या दिसत असे. ज्योतीचे तेज प्रखर आम्हाचे भ्याले अंतर. डोळे उघडवणे सत्वर घराबाहेर येत असे. उभी राही अंगलात तेथेही ज्योती दिसत हळूहळू मोठी होत जाई पहा ज्योती ती. भूमी गगनापर्यंत ती ज्योती मोठी होत आकाश एवढा दिसत. श्रीकृष्ण पाहतीच लागे. मुंबईहून वनिता दीक्षित येती स्वामी दर्शनार्थ. अल्पा मेघाला सवे असत दर्शन येती स्वामींच्या. विराट ऋषीच्या रूपात स्वामी वैसले ध्यानास्थ. हे पाहून विस्मित होती ताई देधवा. नारळी पौर्णिमेनिमित्त ताई राख्या बांधत. राख्या दृश्य होत विस्मय पाहती सर्व ते. नागार्जुन सागर आश्रमात स्वामी वृक्ष लावत. वड पिंपळ औदुंबर वृक्ष स्वामी लावती ते थवरी. ते वृक्ष मोठे होत ते स्वामी सवे बोलत. त्याचेही सुख दुःख घेत स्वामी पहा समजवली.
स्वामी प्रवासाशी जात रामया सेवकाश्रमात वृक्षाला पाणी दे या प्रत ठेवला होता स्वामींनी. काही दिवसांनी परत स्वामी येते आश्रमात पिंपळ वृक्ष ध्यानात येऊन म्हणे स्वामींना, नाही 8 दिवसात दिले पाणी वजप्रत. रामया झोपा काढत आहे येथे राहिला. स्वामी सेवकात पुसत तो मला हे खोट असत. मी प्रतिदिन नित्य देतो पाणी वृक्षांना. स्वामी म्हणत तो ते जाऊ देत जा पाणी दे वृक्षाप्रत असे म्हणून पाठविता पाणी द्या वृक्षांना. गुडू नरसिंहा स्वामी भक्त माध्यानी येई आश्रमात. दोघेही बसले बोलत नरसिंहा आणि रामया. रामया म्हणले, गुडू नरसिंहास नाही पाणी दिले पिंपळास. मोजून 8 दिवस दिले नाही पाणी ते. परी हे गोष्ट स्वामीस कैसे कळली ते न कळत त्यांनी पुसले वजप्रत न दिले पाणी म्हणून. ऐसा स्वामी श्रीदत्त वृक्षही ज्यासवे बोलत. स्वामी भक्ता ते सांगत मान राखावा वृक्षांचा. जैसा आत्म्याचा मनुष्य देह तैसा आत्म्याचा वृक्ष देह. आपला आत्मरूप सर्व विश्व आवरला आत्म्याचे. काही काळानंतर गुडू नरसिंहा परिवार आश्रमात तेथवर येऊल्या राहिला. स्वामीवरी प्रेम बहुत सेवा करे आश्रमात. पिंपळ वृक्षात साधू दिसत एके दिवशी तया लागी. कधी कधी आश्रमात दिसे मारुती फिरत. देवता अनेक दिसती काही भक्ताला. गुडू पत्नीच नम्मा स्वामीवरी बहुत प्रेमा. आल्या गेल्या अतिथींना जेऊ घाली प्रेमाने. रोज जाई रानात लाकडे घेऊन येत. एकदा लाकडे बहुत वेळ ती पाहतीच लागी. परी जवळ भारा उचलू जात तो जराही न हलत. आसपास कोणीही न दिसता मनुष्य मात्र तिच लागी. शेवटी स्वामींची आठवीत म्हणे नररूपात भगवंत. स्वामी करी मदत धावो पाव दत्ता तो. ऐसे बोलवले भारा उचलत तो हलका लागत. डोईवरी घेऊन येत लोक विस्मय पाहता ती. म्हणा माझी लोक म्हणत 4 जणांचे ओझे असत ही एकली कशी उचलत भलोली विस्मय करता ती. ऐसा लीला अनंत झाल्या असती होत असत. श्री दत्त चरित्र अद्भुत व्यापोली राहे विश्वाते. मनोकामना पूर्ण होत आरोग्य वेळे रोग्या प्राप्त. अपमृत्यू होत पुण्यवाला त्या जीवाचा. ईश्वर लावक एक भक्त 16 वर्ष लगलास होत. परिसलताल सत भलोली कष्टी असत असे. स्वामी तीर्थ देत सलताल होईल भलोली सांगत. 1 वर्षात तया प्रत पुत्रानंद मिळत असे. एक ड्रायव्हर असत लग्लासी वर्ष बहुत. होली सलताल होत दुसरे लग्न करीत असे. 2 भाऱ्या करल ल पावे सलताल. येऊली स्वामी शिष्याला कृपा करे म्हणत असे. स्वामी आशीर्वाद देत दोन्ही भाऱ्याशी संतान होत. ऐसा दाता भगवंत भक्त इच्छा पुरवित असे. चिन्ह नरसिंहा नामे भक्त लग्नाशी 6 वर्ष होता. परिणा संतान होता. स्वामी लागी प्रार्थित असे. विभूती तीर्थ स्वामी देत कन्या होईल म्हणून सांगत. त्याच वर्षी त्याचा प्रता कल्याणातलं होत असे. दत्तेश्वरी नाव ठेवित कृतज्ञतेले सेवा करिता. असे करिता कन्या होत उपवर 20 वर्षाची कन्या होत. तिचे लग्न करून देत. सासरी जवळ कन्या जात बहुत छळती तिच लागे. दत्तेश्वरी येई रडत स्वामींशी सर्व सांगत. सासराच सर्व वृत्तांत करी कथला स्वामीशी. स्वामी मला ते तिचा प्रता मी करतो बंदोबस्त. तुझ्या सासराचे भक्त होऊली जातील ईश कृपे. ऐसे भलोले तीर्थ देत सासरची सर्व पालटत. भक्ती करू लागत ऐसा महिमा दत्ताचा. ईश्वर या भलोले एक येऊली स्वामी शिवेलवित. कल्या एक असत पुत्र लसे बज लागी. हो पुत्र भलोली प्रार्थित. स्वामी आशीर्वाद देत पुत्र होई 1 वर्षात. ऐसा महिमा स्वामींचा. सत्य या नावे आणि एक तिला कल्ला त्याशी असत. त्याशी होई पुत्र प्राप्त. स्वामी कृपे करवलिया. रामलास्कर भक्त त्यासही तिला कल्ल्या असत. स्वामी कृपेने पुत्र होत. भक्त वत्सले श्री स्वामी. भक्त कामा कल्पद्रुम. भक्त इच्छा करी पूर्ण. तो अवधूत निरंजल सदैव रक्षी भक्तांना. लक्ष्मी आगमन नामे भक्त नेहमी दर्शनाशी येत. तिला पिढ्या सुखी होता केवळ दर्शन स्वामीच्या. कथा 3ऱ्या पिढीत कैसे पहा घडे तेथ. लक्ष्मी अम्माची नात सुखी सासरी असे हो. तिच्या सासूरवाडीत औदुंबराचे झाडे असत. पती आडू तोडू पाहता पतली लोक म्हणत असे. माझी आजी गुरु भक्त तिचे गुरु असती दत्त. औदुंबर वासलित्य तोडू लका हो वृक्षाते.
परिपतीला ऐकत औदुंबर वृक्ष तोडीत लात पाहे स्वप्नात, त्याच रात्रीला मला ते साधू दिसे स्वप्नात. मी येथोली जातो भलत ऐसे भलोली निघोल जात, ऐसे स्वप्ने दिसत तसे थदलल तर 15 दिवसात आले का आपत्ती येत, गाडीचा होई अपघात लुकसाला दल्यात होत असे, ऐसे लुकसाला होत येती स्वामी पाशी धावत, सांगती सर्व वृत्तांत स्वप्न औदुंबर वृक्षाचा. स्वामी अभय देता चिलत्या लोक भलवली सांगत, तोडलेल्या जागी नित्य पाले घाला मला ताती, स्वामी आदले प्रवाले करीती नित्य जलसिंचल, 15 दिवसाकरिता झाला औदुंबर वृक्ष उगवत असे. स्वादू पुन्हा येई स्वप्नात, मुली मी आलो परत, ऐसे सांगोने हसत आनंदा बोलिसी होत असे. ऐसा स्वामी समर्थ सदैव भक्ताशी सांभाळित, तो अवधूत निरंजन दत्त सदैव रक्षी भक्तांना. एकदा दूरारण्यात स्वामी असती तप करीत, नागार्जुनाश्रम असत 1000 मैल दूर तो, तेथे असती ध्यान करीत, औदुंबर वृक्ष येई ध्यानात, स्वामींशी येऊन सांगत माती हवी मज लागी. तात्काळ स्वामी पत्र लिहिते आश्रमवासियांना कळविता, माती द्या म्हणून सांगत या औदुंबर वृक्षाशी. 20 वर्ष तो वृक्ष सर्वा शीतल छाया देत, तदनंतर मुक्ती घेता वरवली तो जात असे. श्री स्वामी त्या जागेत एका कट्टा बालदक पादुका स्थापना करीत सलबाला करीत वृक्षाचा. स्वामी प्रत्यक्ष दत्त तेही वृक्षाचा सन्मान करीत, मर्त्य मानव मात्र जंगल तोडीत जात असे. हा अध्याय करिता पठाला प्राप्त होईल सलताला, लग्न येईल जुळून सुख होईल संसारी सर्व सहस्र वेळा करावे पठाला, फलश्रुती प्राप्त हवया कारला. श्री दत्त विजय सिद्ध ग्रंथ असे सिद्धीली भरलेला अध्याय 8 ओवी संख्या 71 पारायण वाचन पूर्ण झालेले आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. पुढील अध्याय आहे अध्याय 9. दत्तविजय ग्रंथातील अध्याय 9 आपण पारायण वाचायला सुरुवात करूयात. श्री गणेशाय नम. ओ गणेश दत्त गुरुभ्यो नम. दर्शनासी लोक येत तेले उपद्रव होत, म्हणले एकांतात जाती स्वामी कधी कधी आश्रमाचे समीप तळणव. डोंगर दऱ्या शेती असत, कधी कधी स्वामी जात एकांता कारणे तेथवरी, ऐसेचे एकदा एकांतात स्वामी बैसले ध्यानस्थ, एक सर्प तेथे येत सुवर्णरंगी तो असे. स्वामी सर्पाकडे पाहत सर्प रूप पालटत, 7 वर्षाचा कुमार तेथ प्रकट पहा होत असे. करोनी स्वामींशी नमस्कार. कुमार भले दत्त दिगंबर एवले आपले येथवर उपकृत केले वज लागी. वर्ष 2 सहस्र मी राहे येथवर, कधी सर्प रूपात अन्य रूपाने राहे कधी. हा सर्व परिसर आपुलाचा समजा इथवर राहुने आश्रम सत्वर येथे एक बांधावा. ऐसे स्वामी विनवित निजरूप त्यासी दाखवित, ते भव्य ऋषी असत आश्रयलायन नाम असे. असो ऋषी इच्छे प्रमाला आश्रम होई निर्माण ऋषीचे मूळ जे स्थान मंदिर तेथे बांधले. असो एकांता तुला स्वामी आश्रमात येऊला स्थिर तेथे राहुला, दुःखले वारीती लोकांचे. एक प्रोफेसर येत भले खबर दुखत, लेख औषधोपचार केले म्हणत 20,000 खर्चिले. परी काही गुलाला येत स्वामी कृपा करा म्हणत, स्वामी तीर्थ देत बरा होशील भलोलिया. दुसरे दिले दर्शला येत भले आज प्रथम अनेक वर्षात 3 किलोमीटर चालत दर्शनाशी आलोवी. आल्यात थोडे जरी चालत तरी कंबर दुखे अत्यंत, भलोली कोठेही मिल जात घरीच पडवलं राहत असे. ऐसे दुःखी कष्टी येत स्वामी त्यासी बरे करत, 200 लिटर तीर्थ बलत्रोली रोज करीती ते. तैसेची येतल्याची विभूती सिद्ध बलत्रे तयार करीती, लोकांशी विभूती देती व्याधी निवारला कारले. एकदा एक स्त्री येत पोटशूळ असे बहुत, स्वामी तीर्थ देत पोटशूळ जाईली घोलिया. मेडिको डूर गावातून एका स्त्रीशी आली ती धरवलं. 8 वर्ष झाली पूर्ण रडत पाहती राहत असे. स्वामी तीर्थ देता प्राशाला करी भलवली सांगत, तीर्थ प्राशिता हसू लागत रडे गेले पळून या. ऐसे ती असंख्य स्वामी कृपे बरे होत. श्री स्वामी कल्पवृक्ष कल्पिले सर्व देत असे. लागेश्वर नामक भक्त विशाखापट्टण येथे राहत 600 मैल दूर असत स्वामी पासुली गाव ते. त्याच्या जावली स्वप्नाती स्वामी सांगती, तया प्रती सावध राही तुझं वरती गंडा तर आहे म्हणून या. नागेश्वर सकाळी उठत स्वप्न रात्रीचे आठवत, फोटो समोर उभा राहत आणि प्रार्थना करीत असे. दत्त दिगंबर अवधूता सर्वत्र चाले तुझी सत्ता, आमुचा एक तू चित्राता गंडा तर हे टाळावे. ऐसी प्रार्थना करूला जाई कामावर निघोला, उंच ऐसी फुटावूला काम करीत होता तो वरवली पडे
रोली पडे अकस्मात परीवरचे वरी झेली दत्ताचे ते अदृश्य हाताला दिसते पहा कोलासी अलगद हवेत तरगत हळूहळू खाली येत खाली ढिगारा असत काच काच लोखंड तुकड्याचा लागे नागेश्वर बली व्हालत पडता त्या ढिगाऱ्यात मार लागेल बहुत अंगात घुसती खिळे काचा परिदत्त अदृश्य रूपात पकडून त्यासी ठेवीत हळूहळू खाली आणीत आणि ठेवीती जमिनीवरी त्या सर्व भंगार ढिगाऱ्यात छोटीशी जागा असत जेम तेव्हा पाऊले राहत ते ठेविले भक्ताला ऐसा करुलेचा सागर व्यापुले राहे चराचर असता शुद्ध अंतर जीवन मुक्ती देत असे रोज करावे ध्याला कुटस्थी ठेवावे मला ऐसे करता साधला तृतीय लेत्र खुलत असे तृतीय लेत्र जवळ उघडत देवदेवता दिसू लागत चिदाकाशात प्रवेश प्राप्त होत असे झाला भक्तांचा डोळ्यासमोर अंधार दिव दिसत त्यासी भूताकाश भलत धुक प्रकाश जवळ दिसत चित्ताकाश त्या भलती पूर्ण शुद्ध होता चित्ताकाश दिसू लागत चित्ताकाशात दिसत विविध स्तरातील देवता निळे स्वच्छ महाशून्य चिदाकाश तेची पूर्ण गुरु आणि परब्रह्माची आकाशात दिसत असे ऐसे करावे साधारे एकालते बैसावे लयाला झाकोला कुटस्थी ठेवली मन सोहम ध्यान साधावे हेची साधल प्रहरा नित्य करावे निरंतर तिला मासाती साक्षात्कार दत्त कृपेले होत असे हवी प्रगती अध्यात्मात ऐसे ज्यासी वाटत त्याले प्रतिदिला नित्य लेव करावा ध्यानाचा ध्यालेल्याला होतं ध्याले मोक्ष मिळत ध्यालाले देवता दिसत तृतीय लेत्र खुलताची ऐसे स्वामी सांगत सर्व ध्याला करा भलत जे कोली ध्याला करीत दिव्य अनुभव त्या येती गुडुला शिवाची पुतली असत चिट्टांबा तिसी सर्व भलत एक लाग देवता स्वामींशी सांगत राही न हिच्या आश्रय आले हिच्या आश्रय मी राहेल आणि तुमची सेवा करेन नागदेवता असे म्हणून चिट्टमात शिरत असे 7 वर्षाची ती असता परिजव नागदेवता शिरत सर्व कामे करू लागत जेवण सुंदर करीत असे ऐसा दत्त समर्थ देवता ही सेवा करत देवदेवता येत नित्य भेटण्या स्वामींना एकदा स्वामी मुंबईत दीक्षितांच्या घरी राहत दीक्षित ताईशी म्हणत रेणुका देवी तुम्ही असा ताईशी तेला पटत तुम्ही काहीतरी बोलत ऐसे स्वामीशी जाऊ म्हणत स्वामी म्हणत अवधारा तुम्ही देवी आहात हे मी करेल सिद्धा मेघाला जवळ असत एकोली ठेवी ती जमाला ती मुंबईत एक स्त्री असत देवी तिच्याशी बोलत तिच्याकडे जा म्हणली सांगत ताई आली मेघाला उभयता तिच्याकडे जात ती त्याचे करी स्वागत म्हणले देवी वज सांगत रेणुका येते म्हणली रेणुका तव घरी येत दत्ता तिला पाठवता वेणी आणली असता माझ्यासाठी रेणुकेने ती वेली रेणुकेले स्वहस्ते घालावी सांगले ऐसे भलोली देवीले सांगितले असे मज प्राप्ती ऐसे श्री जव म्हणत ताईसी आश्चर्य वाटत मेघालाही आश्चर्यचकित होवलिया जात असे म्हणती स्वामी सोय दत्त लारासी लारायला करीता घरी येवली सांगत वृत्तांत सर्व देवीचा स्वामी ताईसी म्हणत तुम्ही आला दी देवी असत रेणुका काराला देहात नित्य तुमच्या राहत असे महालक्ष्मी सूक्ष्म देहात राहुली पहा कार्य करीत दुर्गाष्टजेतील वर्षात प्राप्त होईल तुम्हासी षोडशी त्रिपुर सुंदरी नित्य राहे रोमचक्रात तेले सद्गुला अनंत असती तुमच्या माझी हो ऐसे स्वामी सांगत मेघाला होती एकत तिची श्रद्धा बहुत होती पाहताईवरी तिसी स्वामी म्हणत विशेष एक तुझा प्रथा सांगतो ठेवी मला तर श्रद्धा ताईवरी म्हणून या जो ताईवरी श्रद्धा ठेविता त्यासी ईश्वर प्रसन्न होता परी हे कठीण कर्म असत श्रद्धा ठेव आणि ताईवरी दुर्गा त्याचे रक्षण करीत जवळी कोला टिकुलये देत विकल्प निर्माण करून मनात दूर सर्वा ठेवीत असे ऐसे मेघाला सांगत ती शुद्ध तिचे चित्त श्रीकृष्ण दर्शला देत एके दिनी तीच लागे दुर्गा कवचाचे पाठ करीत दुर्गादेवी दर्शला देत कॅलडामध्ये जवळ राहत देवी राहे सांगाती दुर्गाताईच्या रूपात नित्य तिसी दर्शन देत आणि मार्गदर्शन करीत ध्याना माझी येऊन या देवी मंदिरात मेघाला जाता आणि कदा ताई तेथ दिसता कधी देवी प्रत्यक्ष सांगता मीच ताई म्हणून या सदभक्ताच्या रक्षणात देवता मानव देहात अवतरली काय करीता परिकोलाला कळेते ऐस्या देवता अनंत स्वामी सवे कार्य करीता काही दिसता काही गुप्त राहुले कार्य करीत ते श्री दत्त विजय दत्त ग्रंथ देवता राहती ग्रंथात याची प्रचिती येत श्रद्धावान भक्तांना
ग्रंथलेखाला चालत तवा ताई ग्रंथ वाचित ग्रंथातुले बाहेर येत विविध चिल्ले देवाची. ओम चंद्रकोर चालदले बाहेर येते ग्रंथातुली. ताई हे सर्व पाहुली विस्मित अति झाल्या. ताई म्हणती स्वामी प्रत दिव्य ग्रंथ हा असत केवळ लोककल्याणार्थ निर्माण केला ग्रंथ हा. या अध्यायाचे करिता पठाला गलढाल तरे जाती टळला देवता देती दर्शनाला द्यायला लागे भक्ताला. अध्याय 9 ओवी संख्या 72. वाचन पूर्ण झालेलं आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आता सुरू करूयात अध्याय 10 पारायण. श्री गणेशाय नमः. ओम गणेश दत्त गुरुभ्ये नमः. श्री दत्त विजय सिद्ध ग्रंथ. ग्रंथ लेखन जव चालत अनेक दिव्य अनुभव येत. ग्रंथ लेखन करताना स्मिता असे ध्यान करीत ध्यानात सरस्वती सांगत दिव्य ग्रंथ निर्माण होत आहे घरी ताईच्या. स्मिता ताईचे घरी येत ग्रंथ लेखन चालले पाहत नवदुर्गा देवी दिसत ग्रंथ लेखन करताना. ग्रंथाच्या अक्षराक्षरात दत्त दुर्गा भरवलं राहत. अनेक देवता येथ दत्त आज्ञे राहिल्या पुरवावया. भक्त मनोरथ शिवभक्ती ग्रंथ सिद्ध करिता प्रपंच आणि परमार्थ साध्य होतील पठनाने सर्व इच्छा होतील पूर्ण. भक्त काम अकल्पद्रुम ऐसे ग्रंथ महिमान स्वयंशंकरे सांगितले. अक्षरे दिसती तेजोमय ग्रंथ दिसे प्रकाशमय ऐसे अनुभूती होय स्मितासी ग्रंथ दर्शनाने. करिता ग्रंथ पठण देवता देती दर्शन. घरी करिता ग्रंथ पठण प्रार्थना पूर्ण होत असे. औदुंबर वृक्षातली बैसोर करिता ग्रंथ पारायण 3 सहस्र करिता वर्तन दत्त प्रसन्न होत असे. नद्यांचे संगम स्थान तेथे औदुंबरातील ऐसे असेल जर स्थान सिद्धी तात्काळ मिळे तेथे औदुंबर नदी किनारे बैसोनी जो पारायण करे दिव्यदृष्टी त्याचे सत्वरे प्राप्त जाणा होत असे. होता वाचन पूर्ण करावे सोहम ध्यान ऐसे करिता साधन दत्त प्रसन्न होत असे. ऐसा देवदेवता स्मिताशी सांगती देखा एकोणे परमानंद चित्ता तिच्या पहा होत असे. श्रीशैल्य पर्वतात स्वामी होते तप करीत. ऋषी देवता तेथ अनेक भेटती स्वामींना. अगस्त्य ऋषी भेटत भूषुड ऋषी भेटत शांत तपा महाख्यात येऊन भेटती तेथवरी. कुमारस्वामी साधक होता तेथ साधना करीत. शिवलिंगातून बाहेर येत दत्तावधूत श्री स्वामी. शिवलिंगातून येऊन बाहेर म्हणती मज जवळ हे ए सत्वर येऊन नागार्जुन सागर सेवा करीत राहिला. विरया नामे भक्त गाई घेऊन राणी जात. गाई चरती रानात मागे फिर विरया तो. एके ठिकाणी बसत पावा वाजवू लागत. एक भयंकर सर्प येत द्वादश फडांचा तो असे. पाहुली सर्प भयंकर विरया कापे थरथर पाहुणी सर्प भयंकर विरया कापे थरथर. पाव वाजवी लावणी जोर सर्प मना तरी जावया. थोडा वेळ पाव एकोल सर्पा जाईली घोल. विरया गाई उगाळोल घराकडे लिगत असे. जलप्रवाह वाटेत तेथे तो स्नान करीत. विचार करी मनात उद्या मारावे सर्पासी. ऐसा जवळ विचार करीत एक साधू तेथे येत. म्हणे चुकीचे विचार मनात का करीसी विरया तू. त्यासी सर्व हकीकत विरया सांगोनी म्हणत त्या सर्पासी जिवंत उद्या ठेवणार नाही मी. तव तो साधू म्हणत श्री स्वामी दत्तावधूत राहती तुझ्या गावात त्याचे दर्शन घेई तू. ते सर्व खुलासा करतील क्रोध तुझा जाईल. मीच तो सर्प म्हणून तात्काळ साधू गुप्त होत असे. विरया स्वामीपाशी येत स्वामीसी सर्व निवेदित. स्वामी विरयासी सांगत भाग्यवान तू खरा. ते अश्वलायन ऋषी असत 2 सहस्र वय असत. तुझला ते दर्शन देता भाग्यवान अससी तू. या श्रीगिरी पर्वतात अनेक ऋषी असती राहत. भाग्यवंत असे भेटत त्यातील एक तू असे. ऐसे विरयासी सांगत त्यासी बहु आनंद होत. तेव्हा पासून नेम करीत नित्य स्वामी दर्शनाचा. येती पोतलाच्या वाटेवर मारुतीची मूर्ती सुंदर. उभे असे रस्त्यावर कोलितीसी पुसेना. स्वामी पुसते लोकांसी वाटेत टाकिले का मारुतीसी. तव सर्व लोक सांगाती वृत्तांत मारुती मूर्तीचा. हा मारुती गावात पूर्वी होता देवळात. परी भांडले गावात रोज होऊ लागली. म्हणून त्यासी आणून दिले मार्गी ठेवलं. भांडणे तेव्हापासून थांबली पहा गावीची.
गावाचे ऐसा ऐकले वृत्तांत. स्वामी हसती जोरात म्हणाले, ग्रामस्थ भांडत दोष देवासी देतात ती. ऐसे म्हणून ध्यानास्थ मूर्तीपाशी बैसत शक्ती स्वतःची ठेवीत त्याचे. ऐसे म्हणून ध्यानास्थ मूर्तीपाशी बैसत शक्ती स्वतःची ठेवितात या मूर्ती माझारी. आज मारुती दर्शनासी दूरदूरोनी लोक येती. प्रसादे खोबरे खावयासी ग्रामस्थ राहती उभे तेथे. ऐसे अनेक स्थानात स्वामी स्वशक्ती ठेवित लोक कल्याण कारणार्थ. ऐसे करीती श्री स्वामी श्री दत्त सुक्त. ओम दत्तात्रेय हरी कृष्ण मुकुंदो आनंददायका मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागर कार्तवीर्य सहस्रार्जुन नारायण अच्युत माधव श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ केशव. गिरनार मातापुर निवासी गिरनार मातापुर निवासी स्मरण गामेश्वरासी मेरू शिखरी वास जयासी. दत्तात्रेय नमो तुझा भक्ता काम कल्प द्रुम. ऐसे जयाचे महिमान स्मरताची येई धावून. दत्तात्रेय तुझा नमो भक्ताद्वारा कारण राही देह धरवला अनंत रूपी लारायला मला दत्ता तुझ लागे. नृसिंह वाडे अदुंबर अभुपर्वत गाणगापूर वास जयाचा निरंतर नमन दत्ता तुझ लागे. सर्व सद्गुणाचे बाहेर दान नम्रता परोपकार ऐसे दाता मनोहर नमन दत्ता तुझ लागे. दाता म्हणली कीर्तिवंत म्हणली तुझं म्हणती दत्त ब्रह्मा विष्णू महेश एक नमन दत्ता तुझ लागी. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर एक दत्त महेश्वर नमला दत्ता तुझ लागी. सत्कर्म आणि सदाचार करी जीवासी ईश्वर उपदेश ज्याचा निरंतर नमला दत्ता तुझ लागे. हे दत्त सुक्त नियमित भक्तिभावे जो पठण करीत दत्त तयाच्या हृदयात येऊलिया राहतसे. इति श्री दत्त सुक्त. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाते. परोपकार ईश्वर भक्ती दान येणे भेटे नारायण. ईश्वराचे नाम स्मरण सदैव करावे भक्ताली. ऐसे स्वामी दत्त सदैव भक्ताशी सांगत दया क्षमा शांती जेथ ईश्वर आहे तेथवरी. अल्लम प्रभू स्थालात एकदा जाती श्री दत्त. त्याच वेळी स्मिता असत ध्यानास्थ घरी बसलेली. ती पाहे ध्यानात अल्लामा प्रभू जाती स्वरूपात स्वामी समोर बैसत संवाद करीती ती श्री सवे. ऐसे पाहे ध्यानात ती ताईसी सांगत सर्व आश्चर्य वाटत दूरदर्शन सिद्धीचे. दत्त जयंती निमित्त असंख्य जमले भक्त स्वामीसी सर्व विलवित भविष्य सांगा जगताचे. भक्त विलवित ऐकला स्वामी सांगते काल न्याला. म्हणला ती बहुसंशोधला होईल झाला भुवारी. 2030 सालात जग होईल सुखी बहुत. सात्विकता सर्वत्र वाढायला झाला लिचे. 2386 सालात दत्त पुन्हा अवतरत. योग विद्या अध्यात्मात प्रगती होईल मानवाची. एक धर्म होईल जगात मानवता हे सूत्र असत. ऐसा धर्म अस्तित्वात भावी काळी येईल हो. 2030 पर्यंत सर्वश्रेष्ठ होईल भारत. आणखी 200 वर्षात योग्य असंख्य होतील हो. भरोशातील विश्व हवे आध्यात्मिक विश्व. भक्ती ज्ञान प्रेम युक्त हवे अखिल विश्व हे. सीमा होय पुसट कोणीही कोठेही राहोत सर्वत्र प्रमेशांती असत सर्वांशी अहंकार सर्वांचा. ऐसे हवे वातावरण भलली करीत सीतापाचाराला येत्या 30 वर्षात पुरला कल्ल ते सारे. ऐसे हवे वातावरण म्हणून करीत शेतापाचाराला येत्या 30 वर्षात पुरला बदलते सारे विश्व हे. ऐसे सांगोली श्री दत्त मला ती जावे कर्दळवलात तेथुली आलो पुन्हा परत तेथेची जावे वाटत असे. ऐसे सांगोली श्री दत्त कर्दळीवली गमल करीत परिसद भक्त अशी समवेत आहेत ऐसे वाटत असे. श्री दत्त विजय ग्रंथाची एका सांगतो आता अवतारली का. प्रथमपासून सारांश लिका दशम अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरल्या श्रीदत्ताचा झाला जन्म. योगी येती हिमालयात तुला दर्शन दिल्या बाळाला. गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सोये दत्त्याला
देत दत्तमूर्ती मंत्र प्राप्त होई. त्याचा अध्यायी कैसी करावी साधला हे सांगितले. साधू जरा योगमार्गाचा महिमा द्वितीय अध्यायीवर नेला. तैसेच या अध्यायात समर्थ चिदंबर दीक्षित लीला करीत अद्भुत ऋषी दर्शन देतात. अनेक क्षेत्र पाहुलय ती रत्नागिरी लागोल भक्त मनोकामना पूर्ण करीत. तिसरे अध्यायी महाशून्याचे साधला प्रकटले औदुंबरातून कॅनडामध्ये दर्शना दिदले. चौथे अध्यायी प्रकटवली सुमतीच्या दारी पुत्रापतीसी ठीक करी व्याघ्र प्रदक्षिणा करी. पाचवे अध्यायी स्वामींशी कुकुमाचा वर्षाव होता होई ताईसी देव तो प्राप्त कृष्ण पाणी पित. सहावे अध्यायी हे कथा जप करी शेतात पाखर पीक न खात सुरेखाचा पाय ठीक करत. सातवे अध्यायी श्री स्वामी अन्नपूर्णा स्वामी कृष्ण दिसत वृक्ष पाणी मनात भक्त कृष्ण पुरवित भक्त इच्छा पुरवित. आठवे अध्यायी श्री स्वामी. नववे अध्यायी ऋषी दर्शला गंडाधर गेले टळवला ताई देवी असती म्हणाला. शांता दुर्गा सांगित असे. श्री दत्त विजय ग्रंथ महिमाला दशमाध्यायी केले वर्णला. भक्त सांगोला कालल्याला कर्दळी बलात गेले ते. श्री दत्त विजय दिव्य ग्रंथ पठारी पुरती मनोरथ येथे जागृत परमार्थ अक्षरी असे भरलेला. या अध्यायाचे करता पठला परमार्थी प्रगती होईल झाला. नित्य ग्रंथाकरिता पठला आत्मज्ञान होत असे. अध्याय 10 ओवी संख्या 180 ओवी संख्या 81 पारायण वाचून पूर्ण झालेला आहे. अध्याय 10 तसेच श्री दत्त विजय ग्रंथही इथे समाप्त झालेला आहेत. श्री दत्त विजय ग्रंथातील 10 अध्याय संपूर्ण आपण पहिल्या अध्यायामध्ये 1 ते 5 आणि या अध्यायामध्ये 6 ते 10 अध्याय पारायण वाचून पूर्ण केले आहे. एकूण ओवी संख्या 919 वाचून पूर्ण केलेले आहेत. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेव दत्त. आपले भक्तिमय व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफी असावी.